या सेशनची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर करणार आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. सर पक्के पुणेकर आहेत. त्यांनी मला आधीच सांगितलं, मी टायमिंग लावून ठेवलं आहे 30 मिनटं, पण त्यांचा मोबाईलला थोडा प्रॉब्लेम आहे, ते दाखवत नाही. तर 30 मिनटं झाली की तुम्ही टाळ्या वाजवा, म्हणजे त्यांना कळेल. नमस्कार. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, महाराष्ट्र पोलीस, भोई प्रतिष्ठान पुणे आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आज अख्या महत्त्वाच्या विषयावरती आपण कार्यशाळा आयोजित केली आहे आणि पुणे शहरातल्या अनेक महाविद्यालयातले शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेचा विषय अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र समस्या आणि निराकरण असा आहे. या सर्व कार्यशाळेच्या आयोजिका आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या IG मॅडम सौ शारदा राऊत मॅडम, की ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत असं त्यांनी सांगितलं. श्री अभिराम घड्याळ पाटील सर, DIG प्रवीण कुमार पाटील सर, श्रीकृष्ण श्रीनिवासन सर, ज्यांनी आत्ता समारोप केला ते ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सर, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रताप परदेशी सर, प्रिया निघोजकर मॅडम आणि सर्व उपस्थित. खरं तर ज्या आयामाविषयी आपण आज विचार करणार आहोत तो आयाम आज पुण्यासारख्या शहरामध्ये विचार करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की एका बाजूला आमच्या डोळ्यासमोर 2047चा विकसित भारत घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि हा सगळा पुढे जाण्याची जी आमची ऊर्जा आहे, जी आमची शक्ती आहे, जी आमची ताकद आहे, की जे 2047 पर्यंत आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणार आहेत. किंबहुना आपण म्हणतो की त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असंही आपण नाव देतो, की सगळ्यात जास्त तरुणांचा संख्या असलेला हा आमचा देश आहे, की ज्यामध्ये आता आपण म्हणतो की जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारतीय तरुण पुढील काळामध्ये नेतृत्व करतील. आणि कदाचित याचाच भाग असेल की हे सगळी ताकद ज्या प्रमाणामध्ये विकसित होतीये, ज्या प्रमाणामध्ये डेव्हलप होतीये आणि ती विकसित होण्याताना त्यांना जर चांगलं शिक्षण मिळालं, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असलं तर कदाचित आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर तरुण या सगळ्या जगातल्या विविध क्षेत्रात, आपण काही युद्ध करणार नाहीये, परंतु विविध क्षेत्रामध्ये आपले आजही पाहतो की तरुण नेतृत्व करतायत. आणि म्हणून असं वाटतं की या ड्रग्सच्या माध्यमातून एक नेक्सस आमच्या सभोवताली क्रिएट होत आहे आणि त्या नेक्ससमध्ये कुठे ना कुठे कळत नकळत आज आमचा तरुण अडकतो आहे. हे सगळं लक्षात घेताना लक्षात येतं की पुण्याचं भौगोलिक महत्त्व जे आहे, ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर असं म्हणतो, शिक्षणाची पंढरी असं म्हणतो, त्या पंढरीमध्ये आज जवळपास 30 पेक्षा अधिक विद्यापीठं आहेत आणि जवळपास 250 पेक्षा अधिक महाविद्यालय आहेत. एवढं मोठं पुण्याच्या चारही दिशांना तुम्ही एंट्री केली की पहिली कुठली तरी शिक्षण संस्था दिसते, शिक्षण संस्थांचं संकुल दिसतं. आणि भारतभरातून करिअरची स्वप्न डोळ्यासमोर घेऊन येणारे विद्यार्थी सगळ्यात पहिलं त्यांचं जे लँडिंग होतं ते पुण्यामध्ये होतं. आणि स्वाभाविकपणे गेल्या 20-25 वर्षाचा इतिहास असं सांगतो की एकदा पुण्यामध्ये विद्यार्थी आला, कुठल्या तरी शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, मग तो अभियांत्रिकीचा असो, फार्मसी असो किंवा पारंपरिक असो, UPSC MPSC साठी जे काय प्रशिक्षण असतं ते सगळं त्याला इथं मिळतं. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या करिअरच्या वाटांसाठी सुद्धा पुण्याच्या आजूबाजूचा जो औद्योगिक परिसर आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे एकदा पुण्यात आलेला माणूस सहसा पुण्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे मायानं जे शिक्षणाच्या माध्यमातून पुणे शहरात प्रवेशाचा मार्ग सुरू होतो, तो हॉस्टेलमध्ये राहतो आणि तिथून मग कायमचा पुण्याचा नागरिक होऊन जातो. असे हजारो उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील आणि ते पुण्याचं वैशिष्ट्य आहे. पुणे शहराने या सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. परंतु हे करत असताना
कधीतरी विद्यार्थी जेव्हा खेडेगावातून छोट्या घरातून येतो, छोट्या शहरातून येतो, तेव्हा त्या घरातली बंधनं ती बऱ्याच प्रमाणात मोकळी होतात आणि मोकळ्या झालेल्या बंधनामुळे कदाचित तो त्या चौकटीच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. आणि अशा वेळी शिक्षण संस्था असतील किंवा त्यांचे मित्रमंडळी असतील यांच्या माध्यमातून ती बंधनं पूर्वी जशी असायची की आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळी जेव्हा आपलं संयुक्त कुटुंब होतं त्यावेळी आपल्या घरातले जे ज्येष्ठ होते ते प्रत्येक वेळी कुठे चाललास, किती वाजता आलात, काय करतोयस, हे जे टोचणं होतं, टोकणं होतं, ते माझ्या अंदाजे आपण न्यूक्लिअर कुटुंबात झाल्यामुळे आम्ही फक्त 4 भिंतीत राहतो, परंतु एकमेकांवर कुठली बंधनं नाही. ती जी बंधनं होती आणि त्यामुळे जो कंट्रोल राहत होता की रात्री जर मुलगा किंवा मुलगी उशिरा आली तर घरातली आजी आजोबा त्यांना विचारत होते, का रे कुठे गेला होतास, काय झालं, इतका वेळ का लागला, कोण होतं तुझ्या बरोबर. आज पालकांमध्ये अशी हिंमत राहिलेली नाहीत की ते आपल्या मुलाला प्रश्न विचारू शकतील. हे सत्य आहे. शिक्षकांचा दबाव ही आता शिक्षण ही कमॉडिटी झाल्यामुळे कमी झालाय. पूर्वी शिक्षक जर समोरून येत असते तर विद्यार्थी बाजूला होऊन जात होता आणि शक्यतो शिक्षकांच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत होत नव्हती. पण आज ही परिस्थिती राहिलेली नाही आणि त्यामुळे जो काही धाक होता, जो सामाजिक धाक असेल, जो कुटुंबातला धाक असेल, पालकांचा धाक असेल, पालक आज अभिमानाने सांगतात आमच्या मुलाला एकदाही रागवलो नाही. आणि मग जेव्हा पालकांना मुख्याध्यापक किंवा प्राचार्य बोलून घेतात की तुमचा विद्यार्थी अशा अशा गोष्टीमध्ये चुकीचं वर्तन करताना किंवा चुकीचा व्यवहार करताना सापडलाय, मग ते म्हणे आम्ही आमच्या घरात तर कधी त्याला रागवलेलं नाही. आणि हे न रागवल्याचा परिणाम दुरुस्त करायची जबाबदारी ही महाविद्यालयावर आहे असं पालकांना वाटतं, कारण आम्ही फी भरली आहे. आणि इथंच कुठेतरी गफलत होती. जी बंधनं, जे सगळ्यात साधी उदाहरणामध्ये आम्ही सर्वे केला कोथरूडमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा की त्यांना पॉकेट मनी किती दिला जातो, तर धक्कादायक माहिती बरोबर आली. 20-20 हजार रुपये महिन्यापर्यंत पॉकेट मनी विद्यार्थ्याला दिला जातो. पूर्वी ते पैसे फिजिकल स्वरूपात द्यायला लागते. समजा 100च्या नोटेत जर 20,000 दिले तर ते खूप मोठं होईल ना, ते बंडल कॅरी करता येत नाही. पण आज डिजिटल माध्यमांमध्ये काय आलंय, मुलाला 20 खर्च केलं काय आणि 2,000 खर्च केलं काय, 2 शून्यच वाढतात ना. त्याच्या दृष्टीने ते चलन जेव्हा तो हँडल करतो तेव्हा त्याला कळतं नाही बाबा 100च्या 5 नोटा गेल्या म्हणजे 500 झाले. आज 500 ऑनलाईन ट्रान्सफर करतात. पालकांनाही तो फोन करतो, आईने दिले नाही तर वडिलांना फोन करतो की आई देत नाही असं पाहिजे. आणि ह्याच्यावर आपण कधीच म्हणत नाही की तू त्या पैशाचं काय केलंस. ही जी काही आपली बंधनं होती, घरातनं येणारी बंधनं होती, आर्थिक बंधनं होती, या सगळ्या गोष्टीला ती सगळी बंधनं आम्ही फ्रीडमच्या नावाखाली, त्यांना संधी देण्याच्या नावाखाली, जे मला मिळालं नाही त्याला मिळालं पाहिजे या नावाखाली पालकांनी सगळी मुक्त केल्यामुळे हे सगळे प्रश्न जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून येतात. आणि आपण पाहिलं असेल की याला आपण किती बंधन करायचा प्रयत्न केला तरी जे सामाजिक नियंत्रण होतं पूर्वी, आपण पाहिलं की पूर्वी घरं एकमेकांना लागून होती, छोट्या घरांमध्ये आपण राहत होतो, त्यामुळे आजूबाजूचे लोक आपल्या आजूबाजूंसारखं आपल्यावर लक्ष ठेवत होते. आज ते काहीच राहिलं नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या खाजगी प्रायव्हसीला आपण खरंच लायक आहोत का हे बघण्याचं खरंच वेळ आलेली आहे. कारण एक साधं उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये पूर्वी साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की BPO किंवा KPO सारख्या कंपन्या होत्या, जे कॉल सेंटर्स पुण्यामध्ये आली होती. आणि पुण्यामध्ये फ्रेश ग्रॅज्युएट झालेल्या हजारो तरुणांना या सगळ्या कॉल सेंटरच्या माध्यमातून, हिंजवडी असेल, खराडी असेल, यांना 25,000 रुपये महिना, म्हणजे फ्रेश ग्रॅज्युएट असला तर 25,000 रुपये महिन्याने त्या मुलांना नोकऱ्या दिल्या गेल्या तात्पुरत्या. त्या नोकऱ्यांचं कामकाज हे रात्री 10 वाजता सुरू व्हायचं आणि सकाळी म्हणजे नाईट शिफ्ट असायची सगळ्यांनी, कारण त्या ज्या देशांना सेवा द्यायचे ते देश त्यावेळी जागे असायचे. माझ्या ओळखीतलं एक उदाहरण आहे की वडील प्राथमिक शिक्षक म्हणून रिटायर होऊन त्यांना 7,000 रुपये पेन्शन मिळतं आणि मुलाला जस्ट फ्रेश ग्रॅज्युएट झाला आणि BPO मध्ये नोकरी 25,000ची लागली. त्या मुलाची त्याच्या वडिलांकडे, त्याच्या पालकांकडे बघायची दृष्टीच बदलून गेली. आयुष्यभर कष्ट केलेल्या वडिलांना मला जर पेन्शनमध्ये 7,000 रुपये मिळत असतील सदाशिव पेठेत राहून आणि मला पहिल्यांदाच फ्रेश ग्रॅज्युएट म्हणून 25,000 मिळणार असतील तर त्याला वाटतं की आपल्या आईवडिलांनी नक्की आयुष्यात केलं काय. आणि या सगळ्या कंपन्या आल्या, 2 वर्ष भारतात राहिला, कारण त्यावेळी भारतातलं मनुष्यबळ स्वस्त होतं. त्या 2 वर्षांनी दुसऱ्या देशांमध्ये गेल्या, त्याला आपल्या देशामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण या काळामध्ये त्या सगळ्या कंपन्यांमध्ये स्मोकिंग झोन होते.
या काळामध्ये त्या सगळ्या कंपन्यांमध्ये मोफत कॉफी मिळायची तुम्हाला रात्री जागा राहण्यासाठी. आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे किंवा स्मोकिंगच्या सवयीमुळे किंवा अशा सगळ्या सवयीमुळे त्या मुलांच्या शरीराचं, मेंदूचं रोज रात्री जागायचं ना. मेटाबॉलिझम बिघडलं, ते कायमचं बिघडलं. कंपन्या निघून गेल्या. म्हणजे थोडेसे पैसे टाकून आपल्या देशात जे काही व्यवसाय येतात आणि त्या व्यवसायांना आमच्या तरुणांना 4 पैसे मिळतात म्हणून आमचे तरुण त्या व्यवसायाकडे तात्पुरत्या सेवा म्हणून जातात. जे आपण गिग वर्करच्या बाबतीत आता ऐकतोय की त्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय, त्यांच्या आयुष्याशी खेळ होतोय. आणि मग त्या खेळामध्ये कुठेतरी त्यांना अशा ठिकाणी ते पोहोचतात की जिथे कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये व्यसनांची किंवा ड्रग्सची एंट्री होण्याची संभावना असते. त्यामुळे या कंपन्या आज आपल्याकडे नाही आहेत, तर दुसऱ्या गरीब देशात गेल्यात, त्यांच्या तरुणांसाठी गेल्यात. पण आमच्या तरुणांना 2 वर्षात ज्या सवयी त्यांनी बिघडवल्या किंवा सवयी त्यांनी लावल्या व्यसनांच्या, त्या सवयी मात्र त्या तरुणांनी कायम ठेवल्या आहेत. कारण ती सवय लागली होती. रोज रात्री कॉफी अतिसेवन, मग सिगरेट किंवा तत्सम सगळ्या गोष्टीचं अतिसेवन. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे शत्रू आपल्याला जर सांगितलं भोई सरांनी, ते शत्रू समोर नाही आहेत आपल्या, ते शत्रू आपल्याला दाखवता येत नाहीत. आज बॉर्डरवरून वॉर करायची गरज नाहीये. आज हे वॉर तुमच्या मोबाईलपासून तुमच्यावर चाललंय. जसं आज सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्यात मानसिक अवस्था बिघडवणारी वस्तू तुमच्या हातामध्ये आहे. तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सोशल माध्यम आपण कनेक्टसाठी उपयोगी करतो, पण खरंच माझं प्रामाणिकपणे सगळ्यांना आवाहन आहे की केव्हा तरी तपासून बघायला पाहिजे की नक्की मालक कोण आहे. मी मालक आहे का मोबाईल मालक आहे? बहुतांश वेळ तुमच्या लक्षात येईल की तुमचा मालक तुमचा मोबाईल आहे. प्रत्येक 5 मिनिटांनी आम्हाला तरुणांना त्या मोबाईलमध्ये खाली डोकवून पाहावंसं वाटतं की माझ्या सोशल मीडियावर आत्ता काय घडलंय. मी अनेक वेळा कॉलेजेसमध्ये जातो तेव्हा तरुणांना विचारतो की रशिया आणि युक्रेन वॉरमध्ये तुमचं काही स्ट्रॅटेजिक रोल आहे का काय, की दर 5 मिनिटांनी तुम्हाला खाली डोकून त्या मोबाईलमध्ये पाहायला लागतं आणि तिकडून काहीतरी विचारतील की आता पुढची स्टेप काय घ्यायची, तुम्ही नाही सांगितलं तर महायुद्ध होऊ शकतं. इतक्या इंटेन्सली आपण त्या मोबाईलमध्ये दर 5 मिनिटांनी बघतो. एवढी सवय मी बरेच सर्वेस आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये नाव आम्ही डिस्क्लोज कधी करत नाही. त्याच्यामध्ये गुगल फॉर्मच्या माध्यमातून आज साधारण 24 तासातले 8 तास ॲव्हरेज बहुतांश विद्यार्थी हा सोशल मीडियावर असतो. तुम्हाला असं वाटतं का की त्या सोशल मीडियावर मला किती लाईक्स आले हे बघून माझं आयुष्यातलं करिअर होणार आहे? 8 तास जर 24 तासातले 8 तास झोप आणि 8 तास जर मी सोशल मीडियावर करत असेल तर माझ्या जीवनाचा आउटकम काय असणार हे वेगळं सांगायला भविष्यवेत्त्याची गरज आहे का? तर नाही गरज आहे. आणि मग त्यामुळे माझ्या मनुष्य म्हणून असलेला जो माझ्या सगळ्या विचारांचा कंट्रोल जो आहे किंवा माझे जो भावनिक स्पेस आहे, ती भावनिक स्पेस 100% आज सोशल मीडियाने. तुमचे किती विचार तुमचे स्वतःचे आहेत आणि किती विचारांमध्ये ही सगळी रासायनिक भेसळ झालेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग तुमचे आदर्श चुकतात, मग तुम्हाला सक्सेससाठी काहीतरी गोष्ट लागते आणि त्याच्यात चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. जिथे तुम्हाला असं वाटतं की हे सगळे जे ड्रग्स किंवा बाकी सगळे व्यसन करणाऱ्या लोकांचं जे उदात्तीकरण वेगवेगळ्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आज पिक्चरमध्ये सुद्धा बंदी आणलेली आहे की आपण त्याला कळत नकळतपणे फॉलो करतो आणि ते फॉलो केल्यामुळे निश्चितपणे आपल्याला लक्षात येतं की हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्याला जर हे सगळं गोष्ट घडवायची असेल, या सगळ्या विकसित भारतामध्ये जायचं असेल, तर आजचा तरुण त्याचे स्वतःचे निर्णय किती घेतो आणि सोशल मीडियाच्या सपोर्टनं किती घेतो हे कुठेतरी आपल्याला अभ्यास करायची आणि शिक्षण संस्था म्हणून तपासायची गरज निर्माण झालेली आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत. 14 फेब्रुवारी काय असतं हे माझ्या अंदाजे स्वतःच्या आईवडिलांचा बर्थडे विसरलेला मुलगा सुद्धा 14 फेब्रुवारी काय असतं हे सांगू शकतो. आज मला असं वाटत नाही का की माझे निर्णय, मी तरुण आहे, जेव्हा मला देशाने वोटचा अधिकार दिला आहे, मी मेंबर ऑफ पार्लमेंटला वोट करू शकतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी वोट करू शकतो, महानगरपालिकेसाठी वोट करू शकतो, तर माझं मत देण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार जेव्हा घटनेने मला दिलेला आहे, तेव्हा आमच्या लक्षात येतं की समजा आज सकाळी माझ्या आईने मला चांगला नाश्ता करून दिला, तर त्या आईला मला तर थँक्स म्हणायचं असेल, माझ्या वडिलांनी मला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील तर मला असं वाटलं की आज वडिलांना थँक्यू म्हणायचं. तर हे करण्यासाठी मला जगातल्या कुठल्या तरी सोशल मीडियाने सांगण्याची आवश्यकता आहे. पण आज आम्ही आमची बुद्धी या सोशल मीडियाला गहाण ठेवलेली आहे. त्यांनी सांगायचं आज मदर्स डे आणि मग आम्ही त्यांचा DP
ठेवायचं. त्यांनी सांगायचं फादर्स डे, मग त्यांचा डीपी त्यांनी आम्ही ठेवायचा. माझं मत नाही का हो, माझ्या भावना नाही का, आम्ही सगळ्या सरेंडर सगळं गहाण करून ठेवलंय ना. हे जे डेज आता सुरू झालेत कुठले कुठले, आणि त्याचं मार्केटिंग, त्याचं उदात्तीकरण, त्याच्या मागचा व्यावसायिक उद्देश आणखीन वेगळा आहे. जसं आपल्या ड्रग्सच्या माध्यमातून पैसा, तसा याच्यातनं येणारा पैसा सुद्धा वेगळा आहे. पण आमचा तरुण याच्याकडे लक्षच देत नाही. आम्ही काय करतो, ते जे सांगितलं जातं ते ब्लाइंडली फॉलो करतो, आणि त्याच्यामुळे अनेक, ज्याला मी म्हणतो वॉर विदाऊट वेपन्स. तुम्ही स्वतःची बुद्धीच वापरायची नाही. गुगल मॅप आपल्यापैकी सगळ्यांना वापरतो, बरोबर आहे की नाही, सुविधा म्हणून वापरतो. पण गुगल मॅप शिवाय सुद्धा आपल्याला या शहरात वावरता आलं पाहिजे ना, आपण या शहराचे नागरिक असल्यामुळे. आज अनेकदा आम्ही या सगळ्या साधनांना, सगळ्या तंत्रज्ञानांना एवढे डिपेंडेबल झालो आहोत की एका दिवशी गुगलने ठरवलं 3 तास गुगल मॅप बंद राहील, तर आम्ही आमच्या स्वतःच्या घरी पण जाणार नाही. कारण आम्हाला माहीत नाही कुठलं वडाचं झाड आहे का चिंचेचं झाड आहे त्या कॉर्नरला, का कुठले पानाचं दुकान आहे, हे आम्हाला माहीतच नाही. तंत्रज्ञानाचा वापर कुठे केला पाहिजे आणि कुठे थांबला पाहिजे, माझ्या अंदाजे ही करण्याची आपल्याला, ताईंनी सांगितलं आम्हाला की ती ड्रग्सचं सेवन ही विषाची परीक्षा आहे. एकदा घेतलं असं कधी होत नाही. घेतल्यानंतर मग तो शेवटचा श्वास संपेपर्यंत तुमची साथ सोडत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला किंवा त्याला खूप अवघड प्रयत्न लागतो. त्यामुळे उत्साह एकदा प्रयोग म्हणून करण्यासारख्या जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. ड्रग्सवर हा प्रयोग करू नका की मला करून बघायचं होतं किंवा काय होतं हे मला अनुभवायचं होतं. विषयाची परीक्षा घेऊ नका. आणि विषयाची परीक्षा दुसरा घेत असेल तरी त्याला परावृत्त करा. तो त्याचं बघेल, मला काय त्याचं, अशी भावना असायला नको. आज तुम्ही लक्षात घेतलं असेल, जसं सांगितलं की आज हे सगळ्याचं सप्लायचे मॅनेजमेंट हे खूप जास्त परफेक्ट झालं, जास्त प्रोफेशनल झालं, कारण पैसा आहे त्याच्यामध्ये. पूर्वी पोस्टमन होता, आता कुरिअर आलं, कुरिअर नंतर आता आणखीन वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं आली. आज तुम्हाला फूड डिलिव्हरी ॲप आले, एवढे सगळे ॲप आले. कुठल्या माध्यमातून, कुठल्या पॅकेजिंगमधनं काय तुमच्यापर्यंत पोचू शकेल हे खरंच प्रॅक्टिकली. आणि मला पोलिसांचं कौतुक वाटतं की एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा ते कोट्यावधी रुपयाची ड्रग्स आज शोधून काढतायत, प्रयत्न करतायत. परंतु आपण असं नाही म्हणाल की सगळी जबाबदारी आपल्या प्रशासनाने किंवा पोलिसांनी घेतली पाहिजे. माझी जबाबदारी नाही का मला स्पॉईल होऊ नये, किंवा माझ्या आजूबाजूचा सगळा जो विद्यार्थी गट आहे तो स्पॉईल होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. खरं तर मागे जेव्हा आपल्या महिलांवरचे काही अत्याचाराचे विषय आपल्या महाराष्ट्रात घडले, तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 225 महाविद्यालयात आपण कार्यशाळा घेतल्या. आणि तिथले स्थानिक पोलीस आणि तिथले जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांना आपण एकत्रित घेऊन अशा कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे यानिमित्त मी सुद्धा मॅडमला सांगू इच्छितो की आमचे जे 700-800 महाविद्यालय आहेत त्या सगळ्या महाविद्यालयामध्ये आपण जर एक चांगली व्यक्तितज्ञ आपल्या ह्याच्यातनं दिली तर तुमचं प्रेझेंटेशन तर आपण ठेवूच, परंतु जर पर्सनल व्यक्ती दिली तर या सर्व महाविद्यालयामध्ये गुणवत्ता सुधार योजना नावाची आमची योजना आहे. या योजनेमार्फत आर्थिक तरतूद करून या सगळ्या महाविद्यालयामध्ये आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये ही कार्यशाळा घेते याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण हा खूप आवश्यक विषय आहे. आपण प्रत्येक महाविद्यालयात ही कार्यशाळा घेऊ. आम्ही जेव्हा ज्ञान देतो तेव्हा आज ज्ञानाचा जो प्रश्न सगळ्यांनी मांडला ते ज्ञान ओव्हर द काउंटर देतो. पैसे दिले की आम्हाला ज्ञान मिळतं. आणि सगळ्यात अडचणीची बाब आहे की त्यात कुठे मूल्य तपासली जात नाहीत. दुर्दैवाची बाब आहे. माझ्याकडे पैसे असले मी कुठल्याही प्रकारचं ज्ञान घेऊ शकतो, इन्क्लुडिंग MBBS सुद्धा. पूर्वी ज्ञान हे मूल्यांवर तपासलं जायचं. तुम्ही जेव्हा गुरुकुरे जात होतात तेव्हा तर तो वेळे मूल्य तपासायचा आणि मग तुम्हाला ज्ञान द्यायचं की नाही ठरवत होता. आज आपण IT कॉम्प्युटरच्या क्षेत्रात क्रेझी असणारे पालक आणि ते विद्यार्थी पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला रोजचा पेपर उघडला तुमच्या सायबर क्राईम आणि सायबरशी रिलेटेड एवढ्या प्रकारचे, कारण हे सगळे विद्यार्थी त्याच्या ज्ञानाचा प्रयोग, त्याच्याबरोबर मिळालेली मूल्य पुरेशी नसल्यामुळे हे सगळे विद्यार्थीकडे असतात. मला समजा तुमच्याशी मारामारी करायची आहे किंवा फिजिकल फाईट करायची आहे तर मला काहीतरी आरडाओरडा, आवेश, माझ्या हातात काहीतरी असलं पाहिजे. आज शेजारी मोबाईलवर बसलेला विद्यार्थी सुद्धा एखादा सायबर क्राईम करू शकतो की जो इनोसंट चेहऱ्याने कोणालाही कळणार नाही. त्यामुळे आजचा क्राईम हा खूप आणखीन घातक झालाय. कारण मुलगा लॅपटॉपवर बसून काय करतोय हे पालकांना अजिबात कळत नाही.
तो नक्की त्याची एनर्जी सकारात्मक गोष्टींसाठी वापरतोय, प्रोग्रामिंगसाठी वापरतोय का आणखीन काही डिस्ट्रक्टिव्ह करतोय हे कळायची तुम्हाला सुद्धा सुतराम शक्यता नाही. एक उदाहरण मी 2 वर्षापूर्वी पेपरमध्ये वाचलं होतं की आय टीचा विद्यार्थी होता आणि तो खूप हुशार विद्यार्थी होता आणि मग त्यांनी यूट्यूबवर एक पाहिलं की एक बॉम्ब कसा बनवायचा आहे असं त्याला यूट्यूबला दिसलं आणि क्युरिओसिटी म्हणून आता इलेक्ट्रॉनिक साधनं इतकी आपल्याकडे मिळतात, त्याच्यामध्ये पार्ट्स मिळतात आपल्याला, त्यांनी ते बॉम्ब सदृश्य वस्तू बनवली आणि मग त्याला भीती वाटली की आता हे खरंच झालंय, आता काय करायचं, म्हणून त्यांनी ते डिफ्यूज कसा करायचा याचा यूट्यूब पाहायचा प्रयत्न केला. तसला कुठलाही यूट्यूब अवेलेबल नव्हता. मग त्यांनी काय केलं की एका गावातल्या बाहेरच्या बसस्टॉपवर नेऊन तो बॅगमध्ये घेऊन टाकला आणि प्रामाणिक असावा कदाचित थोडासा म्हणून पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी सांगितलं. पोलिसांना नॅचरली कळलं की हा त्यांनीच बनवला आणि त्यांनी तो डिफ्यूज केला. पण लक्षात येतं की मुलं क्युरिओसिटीपायी किती चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि जर मूल्य न देता आपण त्यांना शिक्षण देत असू. आज इतकी आपण आय टी तंत्रज्ञ तयार करतोय की जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि हे सगळे तंत्रज्ञांना जर त्याच्याबरोबर पुरेशी मूल्य दिली नाहीत तर त्यांच्या ज्ञानाचा कदाचित किंवा बहुतांश स्वतः ते गैरवापर करतील किंवा दुसऱ्याला त्याच्यातला गैरवापर करायला भाग पाडू शकतं. आज आपण पाहिलं की पुण्याच्या आजूबाजूला अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्या नक्की काय चालतं ह्याची तपासणी होते का? नागरिक म्हणून मला प्रत्येकाला आपण म्हणतो माझं काय त्याच्यात, ज्याचं असेल ते बघती, कोणाची जबाबदारी, आपण प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीमध्ये कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून ही सगळी गोष्ट आज आपल्या आजूबाजूला घडली पाहिजे. प्रत्येकाने जर ठरवलं की माझी भूमिका मी चोख बजावीन, ज्या भूमिकेमध्ये मी आज आहे ती जर चोख बजावायचं ठरवलं तर माझ्या अंदाजे या सगळ्या प्रश्नांना कंट्रोल येऊ शकतो. कुठलेही प्रश्न कधी संपत नाहीत परंतु या सगळ्या प्रश्नांना कंट्रोल येऊ शकतो. पुणे शहरामध्ये आज आपण समजतोय त्याच्यापेक्षा हा प्रश्न खूप घातक आहे. वेगवेगळ्या ड्रिंक्समधनं काहीतरी मिक्स करून, तरुणांना गंमत म्हणून, कोणाच्या तरी बड्डे पार्टीचं निमित्त करून, पालकांची बंधनं नसल्यामुळे आज त्यांना फ्री इन्व्हाइट केलं जातं. पहिली इन्व्हिटेशन हे फ्री असतं. त्यांनाही कळत नाही अशा तऱ्हेची ड्रग्ज आहेत की जे घेतल्यावर काय होतं याचं भान त्यांनाही राहत नाही आणि त्यामुळे त्यानंतर त्या तरुणांचं स्वतःवरचं बंधन जातं, वागण्यातलं बंधन निघून जातं, ॲग्रेसिव्हनेस येतो, कधीतरी डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याची एकंदर इकोसिस्टीम ही पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि अनेक वेळा गोष्टी कुटुंबामध्ये सुद्धा डिस्कस केल्या जात नाहीत तर लपवल्या जातात आणि लपवल्या गेल्यामुळे त्याला इनडायरेक्टली आपण प्रोत्साहन देतो असं होतं आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आज वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जे सण, उत्सव, फेस्टिवल्स या निमित्ताने अनेक विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यानंतर फ्रेशर्स पार्टी असो किंवा अशा नावाखाली या विद्यार्थ्यांना त्यांच्या खिशातले पैसे खर्च करून कधी न खर्च करता या सगळ्या जाळ्यात उडलं जातं आणि तिथं अरे कोल्ड्रिंकच्या नावाखाली असेल किंवा ते काय रेड बुलच्या नावाखाली असेल, असे अनेक प्रकारची ड्रिंक्स आहेत की जे आपल्याला त्या माध्यमातून त्याला इंडक्ट केलं जातं असं म्हणायला हरकत नाही आणि एकदा ते झाल्यानंतर मग त्याची आपोआप कळत नकळत सवय होऊ जाते आणि शेजारी असलेल्या माणसांनी कोल्ड्रिंक प्यायलं तर आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे अगदी बारीक बारीक गोष्टीची माझी विनंती राहील, भोई फाउंडेशन आहे किंवा जाधव ग्रुप आहे, आपण प्रशासनाच्या गायडन्स खाली असे जे काही मार्गदर्शक सूचना केल्या ज्याला प्रोटोकॉल म्हणू शकू तर सगळ्या आपल्या 7.5 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या इंडक्शनच्या दिवशी आपण हा छापील प्रोटोकॉल सगळ्यांना विद्यार्थ्यांना देऊ जेणेकरून त्याच्या हातामध्ये राहील की काय नाही केलं पाहिजे. कारण काय होतं, एकदा तो विद्यार्थी जाळ्यात आल्यानंतर आपण खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढतो की जे खूप अवघड असतं परंतु त्यात एंटर नाही झाला पाहिजे अशा तऱ्हेचा आपण त्याच्यामध्ये, कारण ॲफिडेव्हिटवर सगळे ॲफिडेव्हिट मुलं लिहून द्या, अँटी ड्रग, अँटी रॅगिंग सगळे ॲफिडेव्हिट लिहून देतात, त्यात काय लिहिलं आहे हेच त्यांना कळत नाही निश्चितपणे. आणि आणखीन आपण करू शकू की यामध्ये सगळ्या महाविद्यालयामध्ये जी इंडक्शन प्रोग्राम होता, मुलं पहिल्या वर्षी जॉईन झाल्यानंतर इंडक्शन प्रोग्राम होतात, त्यामध्ये आपण जर छोटी फिल्म करून दिली तर आपण विद्यापीठामार्फत त्या सगळ्या महाविद्यालयांना पहिल्या वर्षी आलेल्या पहिल्या दिवशीच्या विद्यार्थ्यांना याविषयीचा अवेअरनेस करण्याची एक फिल्म कंपल्सरी दाखवायचं बंधनकारक करू शकतो. मिशन मोडवर जर हे काम आपण केलं तरच माझ्या अंदाजे आपली काहीतरी आपण म्हणू शकू की ही पिढी चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आपण काहीतरी चांगले प्रयत्न केले आहेत. ह्याच्यामध्ये खूप मोठे एफर्ट करण्याचे, कारण आपल्याला माहीत नाही शत्रू कोण आहे. आमच्या दृष्टीने अडचण असेल किंवा फर्ग्युसन कॉलेजसारख्या रस्त्यावरती आपण पाहिलं की 30,000 स्क्वेअर फूटचं बेकायदा बार चालला होता.
तिथं तुम्ही एका टोपलीत काहीतरी घेऊन बसला तरी तुम्हाला हटकलं जातं. तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर गोष्टी चालत असतील तर निश्चितपणे ती यंत्रणा खूप मोठी असेल की ज्याच्याशी आपल्याला खेळायचं. परंतु आपल्या हातात आपलं तरुण नाही आहेत की ज्या तरुणांच्या जोरावर डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या जोरावर आपण हे करणार आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि निश्चितपणे भोई सरांनी जसं सांगितलं तसं अभ्यासक्रमामध्ये ओपन क्रेडिटमध्ये सुद्धा आपण त्याच्या 2 क्रेडिट याच्या संदर्भातला अभ्यासक्रम आपण आणू शकू, इंडक्शन प्रोग्रामला घेऊ शकू आणि पुढच्या 1 वर्षामध्ये 100% महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आपण याची कार्यशाळा विद्यापीठाच्या खर्चाने आपण घेण्याची व्यवस्था करू. आम्हाला फक्त तज्ज्ञ व्यक्ती जर तुम्ही सजेस्ट केल्यात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकमधल्या, कारण हा विषय खूप मोठा आणि सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे इथे येण्याचं कारण एका समारंभात आपण सहभागी झालो असं नाही आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि वेळीच आपण सगळ्यांनी एकत्रितपणे, ही खरं म्हणजे आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असं आपण म्हणू शकतो, आपण जर एकत्रितपणे काम केलं. त्यामुळे मी इथं आलेल्या सगळ्यांना आवाहन करतो, आपण जरी प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित असलो तरी हा प्रश्न आपल्याला आपल्या प्रत्येक महाविद्यालयापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी, जसं आमच्या शार्दूल जाधवरांनी सांगितलं की त्यांचे सगळे कर्मचारी आणि शिक्षक या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. माझ्या अंदाजे थेंबे थेंबे तळे साचे असा आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केला तर या विषयातले जे पुढे होणारे गहन प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील आणि उद्ध्वस्त होणारे कुटुंब असतील, याची संख्या आपण निश्चितपणे मिनिमल आणू शकू असा विश्वास व्यक्त करतो. या कार्यशाळेला उपस्थित राहून माझे विचार शेअर करण्याची संधी दिली याबद्दल भोई सरांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.